तरी थेट दृश्य आपण सध्या पाहतोय। केंद्रीय गृहमंत्री हे 2 दिवस महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर आहेत आणि आता त्यांचं स्वागत केलं जातानाची ही थेट दृश्य आपण सध्या पाहतोय। तर कार्यकर्त्यांकडून यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं जल्लोषात स्वागत करण्यात येत असल्याचं सध्या पाहायला मिळतंय। त्यांना हार देखील आता देण्यात आला। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित असल्याचं सध्या पाहायला मिळतंय। ही थेट दृश्य आपण सध्या पाहतोय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे नागपूर विमानतळावरती दाखल झाले। यावेळी कार्यकर्त्यांकडून त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात येतंय। भर पावसात देखील कार्यकर्ते हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या स्वागतासाठी दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे नागपूर विमानतळावरती दाखल झालेत। विमानतळावर कार्यकर्त्यांकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलंय। शहांच्या स्वागतासाठी भर पावसात कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। अमित शहा हे 2 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। दौऱ्यादरम्यान अमित शहा विधानसभा निवडणुकीचा आढावा देखील घेणार आहेत। थेट दृश्य आपण सध्या नागपूरमधून पाहतोय। नागपूरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आता दाखल झालेत आणि त्याच पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी जल्लोषात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं स्वागत केलंय। तर यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। भर पावसात देखील कार्यकर्त्यांनी अगदी उत्साहात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं नागपूर विमानतळावरती स्वागत केलंय। अमित शहा हे 2 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यादरम्यान अमित शहा विधानसभा निवडणुकीचा आढावा देखील घेणार आहेत। तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे नागपूर विमानतळावरती आता दाखल झालेत। विमानतळावरती भर पावसात देखील कार्यकर्त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी केल्याचं सध्या पाहायला मिळतंय। यावेळी कार्यकर्त्यांकडून जोरदार जल्लोष देखील साजरा करण्यात आलाय। भर पावसात कार्यकर्ते अमित शहा यांच्या स्वागतासाठी दाखल झालेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।